मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या ह्या मोहोळ तालुक्यामध्ये खरं तर सोलापूर जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण गेल्या वर्षी पूर्ण पावसाने पाठ फिरवल्यामुळे आपण स्वतः मुंबई आझाद मैदान येथे जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केल्यानंतर माननीय कर्तव्यदक्ष तहसीलदार मुळीक साहेबांनी दुष्काळी परिस्थिती माननीय जिल्हाधिकाऱ्यांना कळवली आणि मोहोळ तालुका 8 महिन्यापूर्वी दुष्काळ जाहीर झालेला आहे। परंतु या बाबतीत सध्याच्या चालू परिस्थितीला पिनूर आणि पाटकुलमध्ये इतकी भयानक पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि तालुक्यात इतर गावोगावी सुद्धा तशी परिस्थिती आहे। पण प्रत्यक्ष मला गावातला असल्यामुळे वस्तुस्थिती पाहिल्यानंतर मी तातडीनं आज महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। गट विकास अधिकाऱ्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती कळवलेलं आहे, माननीय विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे। परंतु या बाबतीत 8 महिन्यापूर्वी दुष्काळ जाहीर झालेला असताना मुख्य जनावरांचा हाल चालू आहे, अद्याप चारा छावण्याचा पत्ता नाही। अक्षरशः बऱ्याच गावोगावी पाण्याची टंचाई आहे आणि नोकर वर्गांना त्रास होतो, वेळेवर कामावरची जाता येत नाही। लहान लहान मुलांना भुक्या दिली असलेली मुलं, अक्षरशः माता भगिनींना स्वयंपाक सकाळी पाणी नसल्यामुळे स्वयंपाक करायची पंचायत झालेली आहे। सकाळी 8 ला 9 ला होणारा स्वयंपाक दुपारी 1-2 वाजतात 1-1 किलोमीटरवरून पाणी आणावं लागते आणि 70 ते 80% बोर फेल आहेत, भूगर्भातलं पाणी सापलेलं आहे। अशा अवस्थेत जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही आता निवेदन दिलेलं आहे। परंतु या बाबतीत पाटकुच्या बाबतीत आणि पिनूरच्या बाबतीत मी माननीय गट विकास अधिकारी मिरगणे साहेबांना गेल्या 10 दिवसापासून बोलतोय, ते सतत मला खोटं बोलतात। परवा दिवशी ऑफिसमध्ये भेटलो, पाण्याचा पिण्याचा टँकर चालू करा, ऐकून घेतलं। उद्या म्हणजे परवा दिवशी म्हणले काल चालू करतोय, पाणी पुरवठा अधिकाऱ्यात बोलणं झाले, ठीक आहे म्हणलं। आणि हे मिरगणे साहेब अक्षरशः तालुक्याचं दुर्दैव असल्या बेजबाबदार आणि आळशी बिडो माझ्या तालुक्याला मिळाल्यामुळे वाट लागलेल्या तालुक्याची आणि हे खोटं बोलतात। ग्रामसेवकाच्या तक्रारी असो, त्याच्यावर कारवाईची मागणी असणाऱ्या तालुक्यातल्या माझ्या विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना खोटं बोलून गोड बोलून माघारी पाठवणं। पण ही जनहित शेतकरी संघटनेचा हिसका बार्शीतल्या आर्यन आंदोलनाचा माहिती आहे मिरगणे साहेबांना। पण वेळ आहे तर आम्हाला आता तुम्ही जर अशा पद्धतीनं दिशाभूल करून येड्यात काढायचा धंदा करत असाल तर वेळ आहे तर मोहोळ पोलीस स्टेशनला निवेदन देऊन मला कुलूप लावून कोंडावं लागेल ह्या गट विकास अधिकाऱ्याला। पाण्याची टंचाई आहे, तुम्ही एसीमध्ये बसून गप्पा मारताय, निवांत रुबाब चोचताय, हे असलं चालणार नाही अजिबात। आणि या बाबतीत लवकरात लवकर पाटकुल पिनूरला तर पिण्याचे टँकर चालू झाले पाहिजेत, उद्या ज्याला नियोजन केलं पाहिजे। अन्यथा परवा दिवशी मोहोळ तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला जाब विचारणार आहे। एकतर महिनाभर इलेक्शन होतं, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कामाचा लोड होता, ह्याची जाणीव असल्यामुळे आम्ही गप बसलो आणि चारा छावण्याबाबत सुद्धा तयारी करावी। अन्यथा 15 दिवस वाट बघून मोहोळ तहसील कार्यालयावरती जनावरांचा मोर्चा आणून आम्ही जनावर तुमच्या तहसील कार्यालयाच्या आवारात बांधल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही।